कुर्डू गावातील मुरुम उपसा प्रकरणी 2 व्हिडिओ समोर कारवाई दरम्यान माजी सरपंच अण्णा ढाणे तहसीलदारांच्या अंगावर गेल्याचा व्हिडिओ व्हायरल तर कुणाच्या तक्रारीवरून कारवाईसाठी आला ग्रामस्थांचा सवाल। सोलापूरच्या माढा तालुक्यातील कुर्डू गावच्या मुरुम उपसा प्रकरणी गुन्हा दाखल। सरपंच कुंताबाई चोपडे आणि ग्रामसेवक मोहन पवार विरोधात मुरुम चोरीचा गुन्हा दाखल। अकोल्यातील गँगवॉरमधील 17 गुन्हेगारांवर मकोका। गुन्ह्यात बंदुकीसह तलवार, धारदार शस्त्र, लोखंडी पाईप, कुऱ्हाडचा वापर केल्याचं उघड। आयुष कोमकरच्या अंत्यविधीसाठी वडील गणेश कोमकरला पोलिसांनी आणलं। आयुषचे वडील वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी। पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत मोठा पोलीस बंदोबस्त। यवतमाळमध्ये मंत्री अशोक उईकेंच्या घरासमोर पारधी समाजाचा ठिय्या। विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन। मंत्री उईकेंनी भ्रमणध्वनीवरून चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे। नागपूरच्या संविधान चौकात शिवभोजन थाळी चालकांचं आंदोलन। गेल्या 6 महिन्यांपासून संचालकांचं अनुदान सरकारकडून मिळत नसल्यानं सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन। भंडारा जिल्हा परिषद कार्यालयावर शेकडो रोजगार सेवक भीक मागो आंदोलन करणार। 7 महिन्यांपासून रोजगार सेवकांचं मानधन थकीत असल्यानं काम बंद। आंदोलनानंतरही प्रशासनाचं दुर्लक्ष। अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेविरोधात दशक्रिया मोर्चा। मागच्या 8 दिवसात महामार्गावर वेगवेगळ्या अपघातांमध्ये 3घांचा मृत्यू। ठेकेदार आणि संचालकावर गुन्हा दाखल करा। प्राजक्त तनपुरे यांची मागणी। बुलढाण्यात समता परिषदेचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काढलेला GR रद्द करण्याची मागणी। अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी समाजाचं आंदोलन। सरकारच्या मराठा आरक्षण GR विरोधात अखिल भारतीय समता परिषदेचा निषेध। पुण्यात ओबीसी समाज बांधव आक्रमक। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं। सगळे सोयरे निकषावर काढलेला GR रद्द करण्याची मागणी। पुण्याच्या वाघोलीतील नागरिकांचं गांधीगिरी आंदोलन। वाढत्या कचऱ्याच्या समस्येकडे प्रशासनाकडून सातत्यानं दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांचं सहाय्यक आयुक्तांच्या दालनात कचरा नेत आंदोलन। दिवा परिसरातील आपला दवाखाना बंद केल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप। महापालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांची ठाकरेंच्या शिष्टमंडळानं भेट घेत दिला आंदोलनाचा इशारा। हालखेडा इथले आदिवासी बांधव मूलभूत सुविधांपासून वंचित। हालखेडाकडे जाणारे रस्त्याची दुरवस्था झाल्यानं आदिवासी बांधव त्रस्त। रस्ता दुरुस्त करण्याची मागणी। नांदेडमध्ये नातेवाईकांना सोसावी लागते मरण यातना। स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्यानं मुलाच्या अंत्यदर्शनासाठी आईला उचलून नेल्याचा प्रकार। बिलोली तालुक्यातील कुंभारगावमधील घटना। गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीचा तडाखा। 1000हून अधिक घरांना बाधा। 14 पशुधन मृत्युमुखी तर बाधितांना 38,19,000च्या मदत निधीचं वाटप। गोंदिया जिल्ह्यात आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसाची हजेरी। साधारण 1 तास झालेल्या पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साचलं पाणी। पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। नाशिकच्या गंगापूर धरणातून विसर्ग सुरू। जिल्ह्यातील अनेक नद्या धरणं तुडुंब भरली। गंगापूर धरणाचा पाणीसाठा 97%वर। भुसावळच्या हातनूर धरणाचे दरवाजे उघडले। विदर्भासह मध्य प्रदेशात पाऊस होत असल्यानं हातनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आवक वाढली। जळगावमधील गिरणा धरण 100% भरलं। 6 दरवाजांमधून विसर्ग सुरू। गिरणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नंदुरबारमध्ये 4 दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाची हजेरी। समाधानकारक पावसामुळे पाणी पातळीत वाढ। वर्धेच्या देवळी तालुक्यातील अंजी अंदोरी शिवारात सोयाबीनचं मोठं नुकसान। सोयाबीनवरील कीड नियंत्रणासाठी फवारलेल्या औषधामुळे जवळपास 20 शेतकऱ्यांचं अंदाजे 80 ते 90 एकरात नुकसान झाल्याचा आरोप। चंद्रपूर जिल्ह्यात 85%पेक्षा अधिक पाऊस। अतिवृष्टी आणि येलो मोझॅकच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात। अमरावतीमधील ग्रामीण भागात रस्त्यांची दुर्दशा। संततधार पावसामुळे ग्रामीण भागांना जोडणारे डांबरी रस्ते उखडल्यानं वाहनधारकांची कसरत। रस्ते दुरुस्त करण्याची मागणी। वाशिमच्या कारंजा शहरातील रस्त्यावर घाणीचं साम्राज्य। नागरिकांकडून शहरात मिरवणूक काढत निषेध। पालिकेचं स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप। वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 671 शाळांमध्ये महिला शिक्षिकांची संख्या अत्यल्प। शाळेतील मुलींच्या समस्या लक्षात घेता महिला शिक्षिकांचा अभाव असणाऱ्या शाळांमध्ये महिला शिक्षिकांची नियुक्ती करण्याची मागणी। पुण्याच्या माळशिरसमध्ये अत्याधुनिक अंगणवाडीचं भूमिपूजन। अक्षरसृष्टी संस्थेच्या माध्यमातून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना नवचेतना। नागपुरात घरात काम करणाऱ्याकडून दागिन्यांची हातसफाई। पश्चिम बंगालमधून नोकराला अटक। 18 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत।
समृद्धी महामार्गावर 2.5 कोटींच्या वॅक्सिन चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला वाशिम पोलिसांकडून अटक. 38 लाखांचा मुद्देमाल जप्त. 6 आरोपींना अटक. पीएसआय परीक्षेत राज्यात मुलींमध्ये प्रथम आलेल्या अश्विनी केदारी यांचं वयाच्या 30व्या वर्षी निधन. हीटरचं गरम पाणी अंगावर पडल्यानं अश्विनी केदारी भाजल्या होत्या. 10 दिवसांनंतर केदारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू. नागपूरमध्ये चोरीच्या प्रयत्नात असलेल्या रेकॉर्डवरील आरोपीला अटक. एसबीआयचं एटीएम फोडताना सतर्क नागरिकांनी आरोपीला पकडलं. आरोपी सध्या कपिलनगर पोलिसांच्या ताब्यात. साताऱ्यात मुंबईहून आलेल्या पाहुण्यानं 14 तोळे सोनं लुटलं. शाहूपुरीतील नातेवाईकाच्या घरात डल्ला. गुन्हा दाखल. 9,20,000 रुपये किमतीचे दागिने हस्तगत. नाशिकच्या वनोली गावाजवळ दुचाकी आणि बसचा अपघात. 3 तरुणांचा जागीच मृत्यू. अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प. भंडारा जिल्ह्यात अवैध जड वाहनांच्या माध्यमातून रेती तस्करी. नंबर नसलेल्या वाहनांकडे आरटीओ आणि वाहतूक विभागाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी. अहिल्यानगरच्या अकोलेत भर पावसात आदिवासी महिलांचा अवैध दारू विरोधात एल्गार. पोलिसांना वारंवार निवेदनं देऊनही अवैध दारू विक्री थांबत नसल्यानं महिला आणि नागरिकांचं एकत्र येत वारंगुशी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन. वाशिम जिल्ह्यात जलजीवन मिशनची पाणी पुरवठ्याची कामं रखडली. मागच्या 4 ते 5 महिन्यांपासून निधी अभावी कामं अर्धवट अवस्थेत. रखडलेला निधी देऊन कामं सुरू करण्याची मागणी. गडचिरोली जिल्ह्यात युरिया खताची कमतरता. 12 तालुक्यात शेतकऱ्यांकडून युरियासाठी मोठी मागणी. 5,000 शेतकरी युरिया खताच्या प्रतीक्षेत. नाशिकमध्ये कांदा खरेदीदारांचं आंदोलन. महाराष्ट्र कांदा खरेदी महासंघाच्या नेतृत्वात नाफेड आणि एनसीसीएफ विरोधात घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन. केंद्राकडे थकीत रकमेची मागणी. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपनामध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालय स्थापन करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल. आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात कोरपना आणि जिवती तालुक्यातील तहसीलदारांनी शासनाकडे अहवाल सादर केला. नागपूर पालिकेच्या आगामी निवडणुकीत 38 प्रभागांच्या रचनेबाबत 115 आक्षेप दाखल. काँग्रेससोबतच भाजपच्या माजी पदाधिकारी आणि नगरसेवकांनीही नोंदवला आक्षेप. 9 सप्टेंबर रोजी होणार सुनावणी. रत्नागिरीच्या राजापूर शहरातील प्रभाग रचना जाहीर. प्रभाग रचनेविरोधात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर हरकती नोंदवल्या. नांदेडमध्ये 15 आणि 16 नोव्हेंबरला गुरु तेग बहादूर यांची 350वी जयंती साजरी होणार. कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार. राहाता तालुक्यातील एकरुखेतील वज्रेश्वरी प्रतिष्ठानच्या नवरात्र उत्सवात गुवाहाटीमधून ज्योत आणली जाणार. यासाठी 3000 किलोमीटरचा पायी प्रवास केला जाणार. सुजय विखेंनी कामाख्या देवी मंदिरात पूजा आणि आरतीत सहभाग घेत मशाल ज्योतीसह मंदिर प्रदक्षिणा केली पूर्ण. कोकण रेल्वे मार्गावर 25 सप्टेंबरपासून विशेष ट्रेन धावणार. दसरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम ही विशेष गाडी.